वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. तर कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मस्त. तर खूप दिवसांनी मी प्लॅन केला आहे की कुठेतरी मुंबईमध्ये एक्सप्लोअर करायचा. सो मला एक रील आली होती चर्नी रोडमध्ये बाणगंगा म्हणून. तर ठीक आहे, मी आता आले आहे विजिट करायला आणि खूप छान आहे ते, जसं तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओमध्ये मी डिटेल्स टाकलेले आहेत, तर ते पाहून तुम्ही सुद्धा विजिट करू शकता. आणि हो, माझी व्हिडिओ स्किप करू नका, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, सो ट्रेन पकडून मी आली आहे चर्नी रोडला आणि चर्नी रोडवरून बाहेर जाऊन टॅक्सी पकडून मी चालली आहे बाणगंगा. टॅक्सीचं बघायला गेलो तर मॅक्झिमम तुम्हाला 80 किंवा 75पर्यंत ते मंदिराजवळ सोडणार. अगदी बरोबर मंदिरापासून आपल्याला जे आहे आतमध्ये जायचं आहे, थोडंसं वॉकिंग डिस्टन्स आहे. मॅक्झिमम वॉकिंग डिस्टन्स जो आहे तो 5 मिनटं फक्त लागतील तुम्हाला तिथे पोहोचेपर्यंत. आणि इकडची वाईब्स खूप छान आहेत. सो येस गाईज, वी हॅव रीच्ड आवर डेस्टिनेशन. आणि सकाळचा व्ह्यू खूप छान आहे आणि फक्त थोडं एवढंच की थोडी साफसफाईची कमतरता आहे. बाकी एकदम मस्त झकास, खूप छान आणि खूप फ्रेश स्पिरिच्युअल प्लेस आहे. तर खूप छान वाटतं आहे. खूप सारे मासे, बट त्यांचं कोणतं टाईप आहे ते मला माहिती नाही. फक्त मासेच नाही आहेत, तर इकडे छोटे छोटे बदकसुद्धा आहेत, खूप क्यूट आहेत. आणि मी त्याच्यासोबत खेळते वेड्यासारखी आणि खूप खूप मजा येते मला. बाणगंगाच्या आसपासात खूप सारे मंदिर आहेत, तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा व्हिजिट करू शकता. जसे की आम्ही खूप साऱ्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. काय करणार, जिथे कॅट्स डॉग दिसणार तिथे मी जाणार. कोणी किती लोक देखील मी जाणार. खूप सारे फॉरेन व्हिजिटर्स मला दिसले, तर थोडीफार मी पटेली करत होती. खूप छान प्लेस आहे, मला तर खूप आवडलं. तुम्ही सुद्धा विजिट करू शकता. आणि आता मी फोटोज व्हिडिओज काढते आहे. सो आय होप गाईज की तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटून आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.